भिकुणीच्या मागे एक जण व्यक्ती लागला। आपल्याला धम्म काय सांगतो? पंचशिलेचं आचरण करा। रमाईनी धम्म स्वीकारला नव्हता तरी शेवटपर्यंत पंचशिलेचं पालन केले। धम्म स्वीकारला होता का? माता यशोधरीने देवदत्ताची वाईट दृष्टी होती, किती तिने सहन केलं। भगवी वस्त्र घातली, स्वतःच मुंडन केलं की माझे पती तिकडे असे राहतायत। बघा, स्वतःच शील रक्षण करण्यासाठी काय काय केलं। भिकुणीच्या मागे एक जण व्यक्ती लागला होता। एक भिकुणी होती, थेरी भिकुणी होती ती शोभना, तिचं नाव शोभना। सारखा रोज तिच्या मागे तो यायचा की मला तू आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचं। पण ती भिकुणी होती, थेरी आरत भिकुणी। ती म्हटली नाही, मी हे काही करू शकत नाही, मी भिकुणी आहे, माझ्या मागे येऊ नको। रोज यायचं। मग एक दिवशी थांबली, पाठीमागे वळली, म्हटली काय तू सारखं माझ्या मागे तुम्ही येताय यजमान? काय तुम्हाला या देहात काय आवडतंय? या देहात सगळी घाण आहे। भगवंतांनी सांगितले, नाक घाण आहे, तोंड घाण आहे, पोट घाण आहे, किती द्वारे आहेत मलमूत्र जाण्याची, ती सगळं घाण आहे। काय आवडतं तुम्हाला? नाही, मला तुमचे डोळे खूप आवडले। तिथल्या तिथं ते डोळे काढून त्यांच्या हातात दिले आणि जीव सोडला। कशासाठी? शील।